नमस्कार, मी दिवाजी आहेर आज विशेष वृत्त घेऊन आपल्या पुढे आलो आहे। अरे बापरे, अशा जंगलतोड भूमाफियांमुळे वसईचे 35% जंगल नष्ट झाले असे म्हटल्यास वावगे ठरू नये। वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार म्हणजे फक्त खुर्चीचे मालक आणि अतिरिक्त आयुक्त मधल्या काळामध्ये प्रभारी म्हणून नियुक्त झालेले रमेश मनाळे यांच्याबद्दल काय बोलावे, फार गंभीरच बाब आहे। कारण यांना एका लिपिकाने, एका कनिष्ठ इंजिनियरने काहीतरी काम कमी केल्याची दिसते, कामामध्ये दिरंगाई केल्याचे दिसते, त्यामुळे पालिकेची बदनामी होते आणि असे कारण दिसल्यानंतर ते अशा ठेका कर्मचाऱ्यांना निलंबित करतात, कायमचे काढून टाकतात आणि संबंधित ठेकेदाराला सूचना करतात की असे कामगार नको, तुम्हाला कोण काढणार। रमेश मनाळे यांना माझा डायरेक्ट सवाल आहे। सर्वेक्षणामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेचे 35% जंगल ह्या भूमाफियांनी खाल्ले। दीपक सावंत उपायुक्त म्हणून आलेले, अजित मुठे साहेब यांच्या जागेवर आलेले दीपक सावंत यांच्याशी मी मीटिंग केल्यानंतर त्यांच्या कामकाजाची शैली पाहिली। भिवंडी निजामपूर महानगरपालिकेमध्ये या अधिकाऱ्याने चांगले काम केले असताना आशा होती की हे अधिकारी दीपक सावंत साहेब या ठिकाणी कारवाई करतील। माझ्या माहितीनुसार, माझ्या समोर आलेल्या माहितीनुसार पेलार मधील सर्वे क्रमांक 94 ज्याला जाबरपाडा असे म्हणतात, त्या जाबरपाड्यामध्ये म्हणजे उमर कंपाऊंड मध्ये मुख्य प्रवेशामधून समोर गेले तरी हे बांधकाम दिसेल। या भूमाफियांची पद्धत काय, जुनी 1-2 वर्षापूर्वी भिंत बांधायची आणि मग कालांतराने पालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरत किंवा चोरी लांडी लबाडी करत, खोटे नाटे बोलत आणि सुट्टीचे दिवस बघत, अधिकाऱ्यांना सुट्टी आहे असा सर्व अंदाज घेऊन या ठिकाणी बांधकाम केले जाते। तर आपण छायाचित्रात पाहत असलेली पूर्वीची भिंत आणि नवीन बांधलेली बांधकाम यावर उपायुक्त म्हणून आलेले दीपक सावंत यांच्याकडून मोठी आशा आहे की या ठिकाणी तात्काळ आपण तोडक कारवाई करा। कारण जर कर्मचाऱ्यांनी कामचुकार केला, ठेका कर्मचाऱ्यांनी, कोणी कटआउट काढले नाही वेळेत म्हणून निलंबन, कोणी कामकाज व्यवस्थित केले नाही म्हणून निलंबन, मग ह्या तुमच्या कामाचा आक्षेप कोणी घेणार। आणि यापूर्वी मागील हप्त्यामध्ये दैनिक रामदीप वृत्तपत्राने हीच बातमी प्रकाशित केल्यानंतर एका भूमाफियाला मिरची लागली आणि तो कार्यालयाला फोन करून म्हणतोय की 8 वर्षे जुने बांधकामे, ह्याचे डोके जागेवर आहे का? हा काल परवा रस्त्याने भटकणारा भूमाफिया आम्हाला शिकवतो की काय? वृत्तपत्राच्या आणि माध्यमांच्या नादाला लागू नये या भूमाफियांनी। यांना जमिनीवर आणायला वेळ लागणार नाही। जुना भूमाफिया मेला त्याच्या धनावर, हा आपली पोळी भाजवत आहे, याला खपून घेणार नाही। आणि जास्त जर यावर कारवाईच्या बाबतीत महापालिकेने डोळेझाक केली तर येणाऱ्या 26 जानेवारीला याच विरोधात उपोषण छेडले जाईल आणि याच्याबरोबर या भूमाफियांचे जे काही मित्र परिवार आहे या पालिकेतल्या सी प्रभागामध्ये पेलार मधील बांधकामाच्या विरोधात आंदोलन किंवा उपोषणाचा मार्ग निवडू। यामध्ये एका इमारतीमध्ये एक कामगार देखील मेलेला आहे, तोही विषय या ठिकाणी घेतला जाईल। त्यामुळे दीपक सावंत साहेब, आपणास विनंती आहे, आपल्याकडून मोठी आशा आहे की आपण या जाबरपाड्यातील या सर्वे क्रमांक 94 वर जे काही बांधकाम झालेलं आहे स्कॅच इंजिनिअरिंग नावाच्या, या ठिकाणी तात्काळ कारवाई करावी आणि या संबंधित कंपनी मालकावर आणि जो कोण भूमाफिया जास्त वळवळ करतो याच्यावर गुन्हा दाखल। पेलार पोलीस ठाणे अंतर्गत जे भूमाफिया जे निडर झाले यांना व्यसन घालण्याची गरज आहे, नाहीतर आम्हाला देखील आसूड ओढण्याचे वेगवेगळे मार्ग माहीत आहे। आज मात्र इतकं। जय हिंद।